अनादी कालापासून माणसाला सर्प या प्राण्याबद्दल भयमिश्रित कुतूहल वाटत आला आहे. देशोदेशीच्या पुराण कथा आणि लोककथांमध्ये सर्पाला महत्वाचं स्थान आहे. या अद्भुत रम्यतेच्या वलयात गुरफटून गेल्यामुळे आपण एक साधं सत्य विसरलो, ते म्हणजे माणसाप्रमाणेच साप हा सुद्धा निसर्गाचाच एक भाग आहे आणि निसर्ग चक्रातलं त्याचं अस्तित्व माणसाला उपकारक असंच आहे शकतो. या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेऊया. भारतामध्ये 262 जातींचे साप आढळतात. यापैकी काही थोडे साप विषारी असतात, पण बहुसंख्य साप पूर्णपणे बिनविषारी असतात. आपण विषारी सापांना ओळखायला शिकलो आणि त्यांच्यापासून दूर राहिलो तर सर्पदंश टाळता येतो. रंग, रूप आणि आकार या बाबतीत सापांमध्ये खूप वैविध्य दिसून येतं. त्यांना आपण नीट ओळखू शकलो तर उगीच भीतीपोटी होणारी सापांची हत्या टाळता येईल. आता प्रथम बिनविषारी सापांची आपण माहिती करून घेऊया. या सापाचं नाव आहे मांडोळ. याला दुतोंडी मालन असंही म्हणतात. याची शेपटी तोंडा एवढी जाड असल्यामुळं याच्याबद्दल एक विचित्र समज, परंतु तोंडासारख्याच दिसणाऱ्या शेपटीचा उपयोग करून हा साप स्वतःचं छान संरक्षण करतो. शत्रू जवळ आला असताना हा तोंड मातीत लपवून शेपटी वर करून हलवत राहतो. त्यामुळं शत्रूनं हल्ला केला तरी हा चटकन पळ काढू शकतो. मांडोळ स्वभावानं शांत आहे. तो उगीच चावत नाही. याचं नाव आहे तस्कर. याच्या शरीरावर 2 वेगवेगळे रंग दिसतात. याच्या हालचाली चोरट्या असतात, त्यामुळं तो चटकन नजरेला पडत नाही. हा साप अजिबात विषारी नाही. डुरक्या घोणस हा साप देखील पूर्णपणे बिनविषारी आहे. हा साप चावला तर याच्या अंगावर आहेत तसे पट्टे आपल्या अंगावर उठतात असा गैरसमज आहे. परंतु याच्या चावण्यानं फक्त खरचटल्यासारखी जखम होते आणि ती काहीही इलाज केला नाही तरीही बरी होते. जुन्या घरांच्या सांदी कोपऱ्यात दगडांच्या फटीत आढळणारा साप म्हणजे कवड्या. याच्या अंगावर आकर्षक नक्षी असते. विषारी समजून याची विनाकारण हत्या केली जाते. नानेटी हा देखील बिनविषारी साप आहे. याच्या अंगावर 2 रंग आहेत. या सापामागं आणखी 7 साप घरात येतात अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळं लोक हा साप दिसला की मारून टाकतात. वास्तविक असे साप त्याच्या मागे येत नाहीत. चित्रक या पट्टेरी सापाला अनेकदा मण्यार समजून लोक मारून टाकतात. वास्तविक हा साप विषारी नाही. दिसायला भीतीदायक आणि सुंदर असा हा साप आहे धामण. हा पूर्णपणे बिनविषारी आहे. या सापाबद्दल आपल्याकडे असा समज आहे की गाई म्हशींच्या पायाला विळखा घालून धामण कासेला तोंड लावून दूध पिते. खरं म्हणजे दूध हे सापाचं अन्न नाही. शिवाय सापाची जीभ ही टोकदार आणि पातळ असते. शोषण क्रियेसाठी पसरट जीभ आवश्यक असते, ती सापाकडे नाही. सापाला जबरदस्तीनं दूध पाजलं तर ते फुफ्फुसात जाऊन साप मरण पावतो. दुसऱ्या सापाविषयी अंधश्रद्धा काय की या सापाची आणि म्हशी जर नजरानजर झाली तर म्हैस तत्काळ मरते. आम्ही नेहमी सांगतो की म्हैस तुमच्याकडे, साप आमच्याकडे. तुमच्याकडची म्हैस घेणं तिला मी हा साप दाखवतो. जर तुमची म्हैस मेली त्या दुप्पट रक्कम मी भरून देईल. जर म्हैस मेली नाही त्याच्या निम्मेच रक्कम मला द्या. मी आजपर्यंत कितीदा तरी या प्रकारचा प्रयोग करून बघितलाय. या सापाकडून अशी विषयाची फवारणी होत नाही जी फक्त म्हशीला बाजूला आणि म्हैस मरेल, पण तरी लोक या सापाला विषय समजून ठार करतात. हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. आकारानं भला मोठा दिसला तरी बिनविषारी असा साप म्हणजे अजगर.
जंगलांमध्ये अजगराचं वास्तव्य असतं. याच्या भीतीदायक रूपामुळं हा नुसता श्वासोच्छ्वास करून माणसाला गिळतो असा समज आहे. परंतु अजगर माणसाला खात नाही. त्याला डिवचलं तर तो हल्ला करील, प्रसंगी विळखा घालून गुदमरून टाकेल. पण माणूस हे त्याचं भक्षण आहे.